आदर्श भालेराव एक कॉलेजमधला विद्यार्थी मैत्रिणीला भेटायसाठी चालला होता. त्यासाठी त्याने एक कॅब बुक केली होती. त्याच कॅब ड्रायव्हरचा खून करून तो पसार झाला होता. त्याने हे सर्व का केलं होतं जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. नासिर अन्सारी मूळचा यूपीचा होता. तो कॅब ड्रायव्हिंगचं काम करायचा. आदर्श भालेराव हा कॉलेजचा विद्यार्थी त्याच्या मैत्रिणीला भेटायसाठी त्याला जुन्नरला जायचं होतं. त्यासाठी त्याने टिटवाळा ते जुन्नर एक कॅब बुक केली. त्याच कॅबचा ड्रायव्हर होता हा नासिर अन्सारी. टिटवाळा ते जुन्नर जात असताना माळशेज घाट लागला आणि गणेश खिंड लागली. त्या ठिकाणी नासिर अन्सारी याने गाडी थांबवली. तिथपर्यंत येत असताना नासिर अन्सारी सतत फोनवरती बोलत होता. त्याला पैशांची गरज होती. तो पैशांची मागणी करत होता. हे सर्व काही आदर्श ऐकत होता. नासिर अन्सारीने माळशेज घाटामध्ये गाडी थांबवली आणि लघुशंका करायसाठी उतरू असं सांगितलं. तेव्हा आदर्शने त्याला नकार दिला. नासिर अन्सारी खाली उतरला आणि लघुशंका करायला लागला. इकडे आदर्श गाडीमध्येच बसलेला होता. त्यानंतर नासिर अन्सारी पुन्हा गाडीमध्ये आला. गाडीमध्ये आल्यानंतर त्याने एक चाकू काढला आणि आदर्शवरती धावून गेला. आदर्शला सांगितलं की तुझ्याकडे जेवढे काही पैसे असतील ते मला देऊन टाक. आदर्श भालेराववरती ड्रायव्हर अन्सारीने अचानक हा हल्ला केला होता. आदर्श भालेराव घाबरला. तो कॉलेजमधला विद्यार्थी होता. 20-21 वर्षाचा पोरगा होता. घाबरलेल्या आदर्शने त्याच्याबरोबर झटापट सुरू केली आणि प्रतिकार करायला सुरुवात केली. प्रतिकारामध्ये त्याने अन्सारीकडून तो चाकू हिसकावून घेतला. चाकू हिसकावून घेतल्यानंतर आदर्श भालेराव याने घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. आदर्शने अन्सारीवरती एवढा हल्ला केला की त्याने जवळपास अन्सारीवरती 30 ते 40 वार केले होते. जोपर्यंत ड्रायव्हर अन्सारीची हालचाल बंद होत नाही तोपर्यंत आदर्श भालेराव त्याच्यावरती वारच करत राहिला होता. ही सर्व घटना झाल्यानंतर त्याने अन्सारीचा मृतदेह घेतला आणि गणेश खिंडीमध्ये फेकून दिला. फेकून दिल्यानंतर त्याला गाडी जास्त चालवता येत नव्हती. दुसऱ्या गिअरवरती त्याने गाडी चालवली आणि पुढे निघून गेला. पोलिसांनी कॅबमध्ये असलेले नाविगेशन आणि या दुसऱ्या तांत्रिक सहाय्याच्या मदतीने पोलिसांनी आदर्शला ताब्यामध्ये घेतले. पोलिसांनी आदर्शला ताब्यामध्ये घेतल्यानंतर आदर्शने अशी माहिती दिली की तो त्याच्या मैत्रिणीला भेटायला चालला होता. अन्सारीने त्याला पैशाची मागणी केली आणि त्याच्यावरती हल्ला केला. मी घाबरलेलो होतो आणि आत्मरक्षणामध्ये माझ्याकडून ही सर्व घटना घडली. तर परेशानीमध्ये असलेल्या अन्सारीने पैशाची मागणी केली आणि त्याच्यावरच हा सर्व खेळ उलटा पाडला. छोट्याशा घटनेमुळे त्याचा जीव गेला होता.